नमस्कार मित्रांनो, शालेय गणित या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्र हो, मार्च 2021च्या शालांत परीक्षेची पूर्वतयारी आपण या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शालेय गणित नावाच्या युट्यूब चॅनलच्या साहाय्याने या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे। मित्रांनो, शाळा बंद आहेत, मात्र शिक्षण सुरू आहे। या योजनेनुसार आपलंही काम गेल्या कित्येक महिन्यापासून सुरू आहे। बऱ्याच पालकांनी, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी या चॅनलला भेट दिली, मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो। मात्र आपल्याकडून आणखी एकदा मी थोडीशी अपेक्षा व्यक्त करणार आहे। ज्या आपल्या 10वीतील बांधवांनी, विद्यार्थ्यांनी, आपल्या नातेसंबंधातील आपल्या स्नेही मंडळींनी अजूनही या चॅनलला भेट दिली नसेल, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वयं अध्ययन घरी सुरक्षित राहून सुरू केलं नसेल, त्यांना आपण ही माहिती प्रोव्हाइड करावी, या चॅनलची लिंक त्यांना पाठवावी, त्यांनाही आपण आग्रह धरावा आणि या चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं अशी मी पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो। मित्र हो, केवळ सबस्क्राईब करून आणि बेल आयकॉनचं बटन दाबून चालणार नाही, तर आपल्याला या व्हिडिओंना लाईकही करावं लागणार आहे। थोडंसं कुठेतरी माझाही उत्साह वाढला पाहिजे आणि या चॅनलला YouTube कंपनीने प्रमोट केलं पाहिजे, म्हणजे आपल्या सेवेमध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी हे काम सातत्याने करता येईल। आपण असाल, आपले लहान भावंड असतील, यांनाही याचा उपयोग होणार आहे। नव्हे तो करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी माफक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो। मित्र, आपल्या लहान भावंडांना देखील सांगा, आपल्या लहान मित्रांना देखील सांगा की 9वी आणि 8वी साठी सुद्धा आपण या ठिकाणी आता ही पब्लिक डिमांड आहे। मित्रांनो, ही शिक्षकांनी, मान्यवर शिक्षकांनी या ठिकाणी सूचना केलेली आपल्याला की सर, आपण 8वी आणि 9वी साठी देखील काहीतरी चांगल्या प्रकारचे या ठिकाणी मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या मुलांना या ठिकाणी करावं अशी एक अपेक्षा मान्यवर पालकांनी, शिक्षकांनी देखील केलेली आहे। आणि बहुतांश विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी मेसेज करून, कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आग्रह धरलेला आहे। आणि म्हणून त्यांच्या आग्रहास्तव आपण अगदी लवकरच 8वी आणि 9वीचं देखील गणित या ठिकाणी या व्यासपीठावर सुरू करण्याचा आपला हा प्रयत्न आहे। आपल्या सगळ्यांचं पाठबळ असेल मित्र हो, तर या शुभ कार्याला निश्चित यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जनतेपर्यंत, मान्यवर मार्गदर्शकांपर्यंत हे चॅनल किंवा हे मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत पोहोचावं, म्हणजे जास्तीत जास्त तळागाळातल्या विद्यार्थ्यांचा, नव्हे सगळ्याच प्रकारच्या विद्यार्थ्यांचा याला लाभ घेता येईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आपल्या या चर्चेला, आपल्या या व्हिडिओच्या आजच्या मार्गदर्शनाला आपण या ठिकाणी सुरुवात करू। मित्र हो, गणित 2च्या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। समरूपता त्याचं नाव, सिमिलॅरिटीज। त्यावेळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती घेतली। नव्हे त्यातला एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म, अत्यंत महत्वाचा संबोध, एक कन्सेप्ट, तो देखील आपण चर्चेला घेतला की त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे आणि त्या गुणोत्तरांचा तो गुणधर्म। साधारणतः 3 प्रकारचे गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिलेत आणि यानंतर त्या गुणधर्मावर आधारित आपण उदाहरणं देखील अभ्यासलेत, त्याच्यावर चर्चा देखील केली। काही उदाहरणं अशा पद्धतीची आपण आपल्या पुस्तकातनं, टेक्स्ट बुक मधून किंवा विविध प्रकारच्या पेपर सोल्युशन मधून शोधून निश्चितच त्या ठिकाणी सोडवण्याचा सराव आणि प्रॅक्टिस केली असेल। दुसरी अपेक्षा मी पुन्हा या ठिकाणी आठवण देऊ इच्छितो, जे काही नवीन विद्यार्थी या चॅनलला जॉईन झालेले आहेत, जे दररोज या मार्गदर्शनाची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी माझी सूचना राहील मित्र हो, मी सांगितलेलं आहे अगदी सुरुवातीपासूनच, शालेय गणित नावाच्या युट्यूब चॅनलला स्वतंत्र आपण एक नोटबुक, एक रजिस्टर लावून घ्यावं। गणित 1 साठी वेगळं करा, गणित 2 साठी वेगळं करा। त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये असलेले महत्वपूर्ण जे संबोध आहेत, कन्सेप्ट आहेत, मूलभूत संबोध आहेत, उदाहरणं आहेत, यांची नोंदणी करा आणि त्यामध्ये सांगितलेल्या स्वाध्याय देखील सोडवा। त्यासारखी आणखी काही उदाहरणं त्याच्यामध्ये सोडवा। आपल्याला येणाऱ्या अडचणी कमेंटच्या माध्यमातून पाठवा, जेणेकरून त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी चर्चा करता येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त सहज आणि सोपं मार्गदर्शन कसं करता येईल तोही विचार करून या ठिकाणी आपल्या समस्या सोडवण्यासाठी हे व्यासपीठ आहे। मित्र, आपण या योजनेचा, या चॅनलचा आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी, स्वयं अध्ययनासाठी लाभ घ्यावा अशी मी एक अपेक्षा पुन्हा या ठिकाणी व्यक्त करतो।
मित्रहो, आज आपल्याला चर्चा करायची आहे एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म, एक अत्यंत महत्वाचं गृहीतक, जे एक अत्यंत महत्वाचा तत्व, एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत, त्यालाच आपण प्रमेय असे म्हणतो. आणि ह्या प्रमेयावर आज आपल्याला चर्चा करायची. हे प्रमेय मित्रांनो प्रमाणाच्या संदर्भातलं, गुणोत्तराच्या संदर्भात, या प्रमेयाच्या अनुषंगाने बोलताना, चर्चा करताना आपल्याला ही बाब या ठिकाणी लक्षात घ्यावी लागणार आहे मित्र, की गुणोत्तरांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांची, गुणधर्माची आपण या ठिकाणी चर्चा केली, मांडणी देखील केली. आता एखादा त्रिकोण असेल, त्या त्रिकोणाला एखादी बाजू असेल, ती कशा पद्धतीने छेदून जाते आणि त्याच्यामध्ये गुणोत्तराचा गुणधर्म कसा निर्माण होतो, त्याच्यामध्ये त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे आपल्याला कशी मांडता येतात, आणि यातून एक प्रोपोर्शनॅलिटीचा बेसिक थेरम, ज्याला आपण प्रमाणाची मूलभूत प्रमेय असं म्हणणार आहोत, हेच आहे मित्र होते प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, जे आता आपल्याला चर्चेला घ्यायचं आहे. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय आहे हा मुद्दा, काय आहे हा संबोध, काय आहे हा कन्सेप्ट? चला तर मग याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया आणि उदाहरणांसाठी याचा कसा आणि किती उपयोग होऊ शकतो, आपल्या गुणवत्ता वाढीसाठी कसा आणि किती उपयोग होऊ शकतो, हेही आपल्याला जाणून घ्यायचंय. या चर्चेला आपण या ठिकाणी प्रारंभ करूया. काय म्हणतोय मित्रांनो, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय म्हटलेलं आहे या थेरम मध्ये, की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, एक त्रिकोण आहे मित्र हो आपल्या समोर आपण पाहतात. आता हा जो त्रिकोण घेतलाय मित्रांनो, हा कुठलाही स्पेसिफिक त्रिकोण नाही, स्पेशल त्रिकोण नाही, हा एक सर्वसामान्य कुठलाही त्रिकोण आहे. हा समभुज नाही, हा समद्विभुज नाही, हा काटकोन त्रिकोण नाही, कुठलाही विशेष त्रिकोण नाही, हा एक सर्वसाधारण सामान्य त्रिकोण आहे. या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, आपल्याला माहिती आहे मित्र, त्रिकोण 3 बाजूंनी तयार होतो, त्यापैकी आपण या ठिकाणी बघत आहात बीसी. बीसी ही जी बाजू आहे, बिंदू बी पासून तर बिंदू सी पर्यंतच्या सर्व बिंदूंचा हा जो संयोग संच आहे, या संयोग संचाला आपण बीसी रेषाखंड असे म्हणतो. दुसरा रेषाखंड एबी, तिसरा रेषाखंड एसी, तिघ रेषाखंड मिळून, तिघ रेषाखंडांच्या संयोग संचातून जी बंदिस्त आकृती तयार झाली, तिला आपण त्रिकोण असे म्हणतो. त्या त्रिकोणाची हा जो एक रेषाखंड आहे, यालाच त्या त्रिकोणाची बाजू असे म्हणतात. या बीसी या बाजूला या ठिकाणी एल नावाची ही जी रेषा आहे, ही समांतर आहे असं आपण या ठिकाणी गृहीत घेत आहोत. कारण की प्रमेयामध्ये म्हटलेलं आहे की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हणजे एल नावाची रेषा. काय करते ही रेषा, काय करते ही रेषा? बघा काय म्हटलंय प्रमेयामध्ये, त्याच्या उरलेल्या दोन बाजूंना, ह्या उरलेल्या दोन बाजू आहेत, म्हणजे बीसी ही बाजू सोडली असता एबी आणि एसी ह्या दोन बाजू उरल्या, या दोन बाजूंना भिन्न बिंदू मध्ये छेदत असेल, भिन्न बिंदू, बिंदू पी आणि बिंदू क्यू दोघं वेगवेगळे आहेत. बिंदू पी हा या एबी वर आहे, म्हणजे एबी या बाजूला ही रेषा बिंदू पी मधून छेदून जात आहे आणि एसी या बाजूला क्यू मधून छेदून जात आहे. दोघं बिंदू वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत, अलग आहेत. मग अशी जर ती रेषा असेल की त्रिकोणाच्या एका बाजूला ती समांतर आहे, इतर उरलेल्या बाजूंना ती भिन्न बिंदू मधून छेदून जात असेल, तर काय मित्रांनो, तर ती रेषा त्या बाजूंना, म्हणजे ज्या बाजूंना छेदते आहे त्या बाजूंना, म्हणजे एबी आणि एसी ला त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे त्या बाजूंचे जे भाग होतात ते प्रमाणात असतात, ते विशिष्ट प्रपोर्शन मध्ये आहेत, ते विशिष्ट रेशिओ मध्ये आहेत, ते विशिष्ट गुणोत्तरात आहेत. मग ते आता नेमके तसेच आहेत का, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण त्यासाठी एक डायग्राम घेतली, एक त्रिकोण घेतला, एक एल नावाची रेषा घेतली, पीक्यू हे त्याचे वेगवेगळे बिंदू, या ठिकाणी छेदन बिंदू, बिंदू एबी वरचा पी बिंदू, एसी वरचा क्यू बिंदू, हे याप्रमाणे घेतलेले आहेत. याचा उल्लेख जे माहित आहे मित्र हो, प्रमेयामध्ये आपल्याला माहित आहे, प्रमेयामध्ये आपल्याला माहित आहे, आपण 9वीच्या वर्गामध्ये
गृहीतक काय असतं, प्रमेय काय असतं, पक्ष काय असतं, साध्य काय असतं आणि सिद्धता कशी असते, कोणाला म्हणायची, या संदर्भातले बेसिकल पॉइंट्स, मूलभूत संबोध आपण 9वीच्या वर्गामध्ये शिकलो मित्र. त्यामध्ये आपल्याला हे माहित आहे, जो या वाक्याचा, जो या गृहीतकाचा, जो या तत्वाचा जो पूर्व भाग आहे, असेल पर्यंत, असेल या शब्दापर्यंतचा जो पूर्व भाग आहे त्याला आपण पक्ष असे म्हणतो. आणि ही ती माहिती दिलेली आहे या प्रमेयामधली, ती माहिती आपल्याला या ठिकाणी पक्षामध्ये नोंदवायची. चला तर मग आपण ही माहिती या ठिकाणी नोंदवूया. पक्ष काय काय दिलंय मित्र हो, बघा बरं. एक त्रिकोण आहे असं दिलेलं आहे. एक त्रिकोण आपण घेतलाय. कोणता त्रिकोण घेतला? त्रिकोण ABC. काय आहे त्यामध्ये? त्रिकोण ABC मध्ये, इन ट्रायंगल ABC. काय आहे त्या ABC मध्ये? त्या ABC मध्ये एल नावाची एक रेषा आहे. कशी आहे ती? ती त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे BC ला समांतर आहे आणि पॅरलल आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो की रेषा L समांतर. ही समांतरची खूण आहे मित्रांनो. दोन उभ्या रेषा सरळ, ही पॅरललची मार्किंग खूण आहे, मार्किंग आहे. म्हणून रेषा L समांतर बाजू BC, बाजू BC. हे माहित आहे, हे म्हटलंय प्रमेयाच्या वाक्यामध्ये म्हटलेलं आहे. आपण चेक करू शकता की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा L नावाची रेषा समांतर आहे BC ला, लिहिले. अजून काय आहे? इतर दोन बाजूंना, आता इतर दोन बाजू म्हणजे AB आणि AC, इतर दोन बाजूंना बिंदू बिंदू छेदते. मग ते आपल्याला या ठिकाणी माहिती लिहावं लागेल. आणि म्हणून इथं लिहिताना आपल्याला असं लिहिणं गरजेचं आहे मित्र हो, की रेषा L ही बाजू AB व AC ला बिंदू P व Q मध्ये छेदते. जे माहित आहे मित्रांनो ते लिहिलं, जे माहित आहे ते लिहिलं, त्याला आपण पूर्वार्ध म्हणतो. आणि हेच पूर्वार्ध म्हणजे पक्ष आहे. पक्ष आहे वाक्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. प्रमेयाच्या या सेंटेन्स मध्ये, या तत्वामध्ये, या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे. जे म्हटलंय ते लिहिलं. काय म्हटलंय की रेषा L ही कशी आहे? बाजू AB आणि AC ला, दिसतंय आकृतीमध्ये, AB आणि AC ला बिंदू P व Q मध्ये छेदते, वेगवेगळ्या बिंदू मध्ये छेदते. आणि असं होत असेल तर पासूनचं जे वाक्य आहे मित्र हो, त्याला उत्तरार्ध असे म्हणतात. सेकंड पार्ट ऑफ द प्रूफ सेंटेन्स म्हणजे सेकंड पार्ट जो आहे, ते जे उत्तरार्ध आहे त्याला आपण साध्य असे म्हणतो. आणि म्हणून ते सिद्ध करायचं असतं मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी आपण साध्यमध्ये लिहूया. साध्य, जे सिद्ध करायचं आहे, जे प्रूव्ह करायचं आहे, ते या ठिकाणी साध्यामध्ये आपल्याला लिहावं लागणार. काय म्हटलेले साध्यामध्ये? चेक करा. तर नंतरचं वाक्य काय म्हटलंय साध्यामध्ये? तर ती रेषा म्हणजे L नावाची रेषा त्या बाजूंना, म्हणजे कोणत्या बाजूंना? ज्या बाजूंना ती छेदते, AB आणि AC, त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे AB चे जे दोन पार्ट होत आहेत बिंदू P मुळे, छेदन बिंदू P मुळे, ते दोन पार्टचं जे प्रमाण आहे, जे गुणोत्तर आहे, जो भागाकार आहे, जो रेशो आहे, जे प्रपोर्शन आहे, सेम तेच आणि तसंच दुसऱ्या बाजूचं असेल, असं आपल्याला इथे सिद्ध करायचं. म्हणून मी पहिली बाजू AB जी आहे मित्र हो, या AB या बाजूचे जे दोन भाग झाले त्यांचं प्रमाण आधी मांडूया. बघा, AB पहिला भाग आहे या ठिकाणी AP, आणि म्हणून या ठिकाणी AP लिहित आहे मी. AP डिवायडेड बाय दुसरा पार्ट आहे PB. हेच सेम प्रमाण जी नंतरची जी बाजू आहे, त्या नंतरच्या बाजूचे जे दोन पार्ट झालेले आहेत त्यांच्या गुणोत्तरा एवढं असेल. आणि म्हणून AQ डिवायडेड बाय QC, हे दोन्ही प्रमाण, हे दोन्ही गुणोत्तर, हे दोन्ही रेशो, हे दोन्ही प्रपोर्शन्स सेम असतात, सारखे असतात, हे सिद्ध करायचं आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक छोटीशी रचना करावी लागणार आहे मित्र. काय रचना करावी लागणार आहे ती आपण या ठिकाणी लक्षात घेऊया.
काय रचना करावी लागेल? पहिली गोष्ट अशी आहे मित्र की आपण या आधी त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म शिकलो. या आधी त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म शिकलो. त्यामध्ये आपण त्रिकोण आधी निर्माण इथे करूया, रचना करायची आणि त्या रचने केल्यानंतर त्या सिद्धतेच्या वेळेला त्याचा वापर करायचा. काय रचना करायची? तर आपण आकृतीचं निरीक्षण करा. आपण काय करणार आहोत? बिंदू P आणि Q हे जोडून घेणार आहोत. असे हे जोडणार आपण. कशासाठी जोडणार आणि हेच का जोडायचे, हा देखील एक मुद्दा आहे मित्र. आपल्याला शंका निर्माण होऊ शकते की सर आपण बिंदू P आणि Q हे का जोडले? तर हे जोडल्यामुळे काय झालं मित्र हे दोन त्रिकोण तयार झाले. चेक करा. हा वरचा एक त्रिकोण आहे जिथे मी हात ठेवलेला आहे आणि हा दुसरा एक त्रिकोण आहे त्याच्या जवळ खालच्या बाजूचा. हे दोन त्रिकोण तयार झाले. आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या संदर्भात चर्चा करता येईल आणि त्याच्या साहाय्याने आपण या मुद्द्यापर्यंत जे आपल्याला सिद्ध करायचे, जे प्रूव्ह करायचे त्या मुद्द्यापर्यंत आपल्याला जाता येणार आहे. त्यानंतर दुसरी आणखी एक रचना इथे करणं गरजेचं आहे. सेम त्याचप्रमाणे कशी की बिंदू P आणि C हे जोडायचे मित्र. जसे तुम्ही BQ जोडलेत तसे P आणि C हे जोडले. हे जोडल्यामुळे काय झालं? हे जोडल्यामुळे या बाजूला सुद्धा हा एक त्रिकोण तर आहेच आहे, परंतु इकडे हा PC जोडल्यामुळे हा देखील एक त्रिकोण तयार झाला जिथे मी हात ठेवलेला. मग ह्या दोन त्रिकोणांची देखील आपल्याला तुलना करता येईल आणि आपल्याला या साध्यापर्यंत जाता येईल. मग हे जे काम आपण केलं मित्र हे कन्स्ट्रक्शन केलं, ही रचना केली, तर याचा उल्लेख आपल्या या प्रमेयामध्ये नव्हे त्याच्या सिद्धतेमध्ये तो आला पाहिजे. आणि म्हणून इथे आपल्याला असं लिहावं लागणार आहे रचना. हे कन्स्ट्रक्शन म्हणूया त्याला, आपण म्हणतात त्याला रचना. काय रचना केली मित्र? बिंदू बिंदू कोणते बिंदू जोडले? B व Q जोडले आणि P व C हे देखील जोडले. मग असं इथे म्हणता येईल बिंदू B व Q जोडले, बिंदू P व Q जोडले स्वल्प विराम. तेवढेच जोडलेत का? नाही. P व C हे देखील जोडले. बिंदू P व C हे जोडले. मित्रांनो इथे या ऐवजी रेख BQ काढला किंवा जोडला असं देखील आपण म्हणू शकतो. रेख PC जोडला किंवा काढला असं देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. आता जाऊया प्रमुख भागाकडे, ज्या संदर्भात आपण खऱ्या अर्थाने इथे हे जे तत्व आहे मित्र हे तत्व सिद्ध करणार आहोत. ती आहे सिद्धता. ती आहे सिद्धता. सिद्धता प्रूफ द्यायचं तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं की खरच त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना भिन्न बिंदू मध्ये जर छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हे सिद्ध करून दाखवायचं, हे प्रूफ करायचं. आणि हे प्रूफ करण्यासाठी आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये जे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म अभ्यासला मित्र त्याचा वापर होणार आहे. आणि त्यासाठी आपण काय केलं? रचना केली. हे बिंदू जोडून घेतले मित्रांनो याप्रमाणे. आता थोडस निरीक्षण आपण तूर्तास करूया. इथे आपल्या असं लक्षात येईल, तूर्तास आपण असं करू मित्र, तुर्तास आपण असं करू मित्र की हा जो PC नावाचा जो रेषाखंड आहे तो जोडला नाहीये.
असं समजू तात्पुरता. म्हणून मी त्याला आपल्या समज लक्षात येण्याकरिता तुर्तास मी त्याला काढतो, त्याला खोडून घेतो, इथून त्याला मायनस करतो. आता आपल्या लक्षात आलं असेल या ठिकाणी हे दोन त्रिकोण आहेत मित्रहो, आपण पाहता हे दोन त्रिकोण, या दोन त्रिकोणांच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा. म्हणून आपण या ठिकाणी सिद्धतेला सुरुवात करताना असं म्हणणार आहोत, त्रिकोण एपीक्यू व एपीक्यू म्हणजे हा त्रिकोण एपीक्यू, हा त्रिकोण मित्र हो, एपीक्यू हा जो त्रिकोण आहे हा, आणि त्याच्या जोडीला आपण हा त्रिकोण घेणार आहोत. मी याचं नाव घेऊया बीपीक्यू. एपीक्यू व त्रिकोण बीपीक्यू मध्ये काय आहे त्यामध्ये, काय आहे त्यामध्ये जर आपण नीट विचार केला मित्र हो, हे जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोण या बिंदू क्यू पर्यंत याप्रमाणे त्यांची आपल्याला हा एकत्र त्यांचा पॉइंट आहे. एकत्र आलेले बिंदू क्यू मध्ये हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना एकत्र आलेले आपण पाहतात. पीक्यू ही त्यांची सामायिक भुजा आहे, सामायिक बाजू आहे, आणि म्हणून हे एकाच सामायिक बाजूचे हे दोन शेजारचे जे त्रिकोण आहेत, आणि म्हणून हे समान उंचीचे त्रिकोण आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि तो मुद्दा इथे आपल्याला लिहिणं नोंदवणं गरजेचं असेल. त्रिकोण एपीक्यू व त्रिकोण बीपीक्यू मध्ये काय आहे त्यामध्ये दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत, समान उंचीचे आहेत. हा पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येणार आहे. दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत, आणि म्हणून आता आपल्याला याच्या आधी आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तराचा गुणधर्म जो काही शिकलो तो आठवावा लागेल की दोन त्रिकोण जर समान उंचीचे असतील तर त्यावेळेला त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं आपण आठवा मित्र हो. आपण 3 गुणधर्म मागच्या व्हिडिओला, पहिला जो संबोध आहे या अभ्यासक्रमातला, या प्रकरणातला, तो पहिला संबोध आपण शिकलो की समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. म्हणजे पायांचा भागाकार येतो, पाया त्यांचा हा प्रपोर्शन मध्ये असतो. आणि म्हणून मी या ठिकाणी मांडताना अशी मांडणी करणार आहे की एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू म्हणजे एपीक्यूचं क्षेत्रफळ आणि एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू, दोन त्रिकोण जे आपण चर्चेला घेतलेत त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असणार आहे, उंची समान असताना पायांच्या प्रमाणात असणार आहे. म्हणून या ठिकाणी आता पायांचा भागाकार आपल्याला मांडायचा. आता मित्र हो, मी मागच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की पाया कसा ओळखायचा. मग त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ज्या बाजूवर लंब उंची येते, ज्या बाजूवर लंब उंची येते त्या बाजूला आपण पाया असे म्हणतो. म्हणजेच त्या ठिकाणी लंब उंची म्हणजे काटकोन होतो. आता या ठिकाणी कुठेही काटकोन नाही, दिसत नाही, उल्लेख नाही. प्रमेयामध्ये देखील आपण पाहतात कुठेही उल्लेख नाही. मग आता पाया कसा ओळखायचा, तर आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की हे जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोणांची पीक्यू ही सामायिक भुजा, सामायिक बाजू आहे. दोघं त्रिकोण बिंदू क्यू पर्यंत या ठिकाणी क्यू मध्ये एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून याचा अर्थ असा होतो की एबी हा रेषाखंड जर आपण लक्षात घेतला मित्र हो, एबी हा रेषाखंड, तर क्यू पर्यंत त्यांची उंची आहे. आणि म्हणून या त्रिकोणाचा हा खालचा भाग येणार आहे, तळाचा भाग येणार आहे, इथपर्यंत त्यांची उंची असल्या कारणाने, आणि म्हणून एपी हा याचा पाया असेल, इकडच्या त्रिकोणाचा बीपी पाया असेल. आणि दोघांची आपण मांडणी केली एपी अपॉन बीपी म्हणा किंवा पीबी म्हटलं तरी चालेल, आणि याला तुम्ही इक्वेशन नंबर फर्स्ट असं म्हटलं तरी चालणार आहे. पहा मित्रांनो, त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांचा गुणधर्माचा वापर या ठिकाणी आपल्याला हे प्रमेय, हा थेरम सिद्ध करण्यासाठी, प्रूव्ह करण्यासाठी कशा पद्धतीने उपयोगात येत आहे. सेम ही जी बाजू, हे जे दोन त्रिकोण तुम्ही इथे चर्चेला घेतले, तसेच दोन त्रिकोण आपण
पलीकडचे घेऊ शकतो, जे आपण थोड्या वेळापूर्वी घेतले होते. कोणता? हा पीसी जोडलेला होता बघा मित्रांनो, तुम्ही आठवा, आपण रचनेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहेच याप्रमाणे. मग मग ह्याचा कसा वापर होईल? तर जसं आपण ती मांडणी केली किंवा ते गुणोत्तर मांडलं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, तसं इथे ह्यांचं देखील मांडता येणार आहे. त्यावेळेला मात्र तुम्हाला तुर्तास तात्पुरता इकडची ही जी भुजा आहे BQ आपण जोडलेली, हा रेषाखंड आहे, तो रेख या ठिकाणाहून सेगमेंट आपण इथून काढून घेतला, म्हणजे तुम्हाला अधिक लक्षात येईल. तुर्तास तुम्हाला BQ विसरून जायचं आहे. मग हे दोन त्रिकोण आपल्या समोर आहेतच, त्याच्यामध्ये APQ हा आधी पण होता, आताही आहे, फक्त बदलला हा मित्र हो QCQP. मग इथे मांडणी करताना आपण त्रिकोण अशीच मांडणी करता येणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CQP इज इक्वल टू, इथे पण तसंच म्हणावं लागेल, इथेही तसंच म्हणावं लागेल की PQ किंवा QP ही त्यांची दोघं त्रिकोणांची सामायिक भुजा आपण पाहत आहात. हे दोघं त्रिकोण या ठिकाणी सामायिक भुजा असल्यामुळे बिंदू P पर्यंतचे हे एकमेकांना जॉईंट झालेले आपल्याला पाहायला मिळतात, बिंदू P पर्यंत, आणि म्हणून तिथपर्यंत त्यांची हाईट आहे, उंची आहे, असं आपल्याला या ठिकाणी मानता येईल. आणि पर्यायाने या ठिकाणी AQ हा त्याचा तळाचा भाग होईल, इकडे QC हा तळाचा भाग होईल, म्हणून त्याला आपण पाया असं, आणि यांचं गुणोत्तर इथे आपल्याला मांडता येणार आहे AQ अपॉन QC. याला इक्वेशन नंबर 2 आपल्याला म्हणता येणार आहे, किंवा 2 नंबरचं इक्वेशन इथे म्हणता येणार आहे. आपल्याला माहित आहे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत, म्हणून त्यांचे क्षेत्रफळ हे पायांच्या प्रमाणात. हवं तर याला आपण कारण देऊया, इथे एक रिझन दिलं तरी चालणार आहे. पायांच्या प्रमाणात आणि सेम तेच रिझन मित्र हो इथे या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने समान उंचीचे त्रिकोण असले तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणामध्ये असतं, म्हणून आपण हे मांडलं. त्याला समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2 असं आपण या ठिकाणी म्हटलं. आता आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे मित्र हो की हा जो इकडचा जो त्रिकोण आहे हा BQ, हा बघा, हा या पद्धतीने पहा, जो जोडलेला होता आपण तात्पुरता त्याला बाजूला केला होता, पण तो आहे तिथे. रचनेमध्ये आपण म्हटलेलं आहे की रेख BQ जोडला किंवा बिंदू B व Q जोडलेले आहे, हे त्रिकोण आहे. तुम्ही या दोघं त्रिकोणांचा विचार करा मित्रांनो. या दोघं त्रिकोणांचा जर विचार केला, BPQ आणि CQP हे दोनच त्रिकोण जे डॉटेड लाईन्सने तुम्हाला पाहायला मिळतात. वाटल्यास तुमच्या लवकर लक्षात येण्यासाठी थोडंसं त्याला मी रेड कलरने किंवा वेगळ्या पेनाने हायलाइट करण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहत आहात या ठिकाणी ही मात्र हा जो त्रिकोण आहे मित्र, हा याप्रमाणे मी त्याला मुद्दामहून थोडी साईड देतो एक्स्ट्राची. हा सेपरेशन, आपल्याला याच्यातलं सेपरेशन कळलं पाहिजे. याप्रमाणे हे बघा, हा त्रिकोण जो हायलाइट झालेला आपण पाहत आहात, त्याचप्रमाणे हा त्रिकोण आपण हायलाइट पाहताय. हे जे त्रिकोण आहेत जे आपण या ठिकाणी चर्चेला घेतले, हे जे त्रिकोण आहेत मित्र हो, हे त्रिकोण दोघं त्रिकोण समांतर रेषांच्या मधले आहेत. कारण की रेषा L ही बाजू BC ला समांतर आहे हे आपल्याला माहित आहे. समांतर रेषांच्या मधले दोन त्रिकोण आहेत आणि या दोघं त्रिकोणांची ही सामायिक भुजा आहे, कोणती? PQ. म्हणजे हे दोन त्रिकोण असे आहेत मित्र हो की यांची उंची पण सारखी आहे आणि यांचा पाया पण सारखा आहे. आणि ज्या वेळेला दोन त्रिकोणांचा उंची समान असते, पाया समान असतो, त्यावेळेला त्यांची क्षेत्रफळे समानच असतात. उंची पण समान आहे, पाया पण समान आहे, क्षेत्रफळे समान असतील. हा एक मुद्दा या ठिकाणी आपण महत्वपूर्ण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे APQ, हा जो APQ आहे मित्र हो, हा APQ पहिल्या जे आपण समीकरण मांडलं पहिलं त्याच्यामध्ये पण होता APQ, चेक करा. आणि दुसरं जे समीकरण मांडलं त्यातही होता. म्हणजे APQ हा दोन्ही इक्वेशन्स मध्ये आपण चर्चेला घेतलेला होता आणि तो सामायिक आहे, तो सारखाच आहे, त्याच्यात बदल कुठलाच नाही. म्हणजेच काय,
म्हणजेच काय, आपल्याला या ठिकाणी असं लिहावं लागणार आहे मित्र हो, की हे जे दोन त्रिकोण आहेत, हा आणि हा, इथे लिहिता येईल आपल्याला त्रिकोण PBQ BPQ म्हणूया वाटल्यास, व त्रिकोण CQP यांची उंची समान आहे, यांची उंची समान आहे. कशावरून समान आहे? पक्षामध्ये म्हटलंय. काय म्हटलंय की रेषा L समांतर बाजू BC, म्हणजे ह्या दोन्ही बाजू एकमेकींना समांतर आहेत आणि दोन समांतर बाजूंच्या मध्ये हे दोन त्रिकोण आहेत, म्हणून त्यांची उंची समान आहे. हवं तर याला कारण द्या. हा मुद्दा आणला कुठून? हा मुद्दा आणला आम्ही पक्षावरून. मित्र, पक्षामध्ये आपण लिहिलंय की रेषा L ही समांतर आहे बाजू BC ला, पक्षावरून हा मुद्दा आणला. ठीक आहे. अजून काय? अजून हे दोघं त्रिकोणांची PQ ही सामायिक भुजा आहे. दोघं त्रिकोणांची PQ ही काय आहे? सामायिक भुजा आहे. म्हणजे हा त्रिकोण त्या भुजेपर्यंत आलेला आहे, किंवा त्या भुजेपासून इथपर्यंत आहे, त्या भुजेपासून हा इथपर्यंत आहे, म्हणजे हा दोघं त्रिकोणांचा पाया आहे आणि तो देखील या ठिकाणी कसा आहे? समान आहे. आणि म्हणून आपल्याला इथे असं म्हणता येणार आहे मित्र हो, की पाया समान आहे, उंची समान आहे. पाया समान आहे, उंची समान आहे, आणि म्हणून या दोघं त्रिकोणांचं क्षेत्रफळ कसं असणार आहे? समान. आणि म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल हाच, याचा एरिया आणि याचा एरिया समान असेल. एरिया ऑफ ट्रायंगल PBQ is equal to area of triangle CQP. काय कारण देणार याला? याला कारण देता येईल मित्र, समान उंची व समान पायाचे त्रिकोण. समान पाया व उंची चे त्रिकोण, असं कारण आपण या ठिकाणी त्याला देऊ शकतो. समान पाया व उंचीचे त्रिकोण असल्या कारणाने दोघांचं क्षेत्रफळ समान आहे. आता हे जे दोन इक्वेशन्स तुम्ही पाहिले मित्र हो, आपण आधी लिहिले, या दोन इक्वेशन्स मध्ये BPQ होता, हा इथे आहे, CQP होता, हा इथे आहे. या दोघांचं क्षेत्रफळ समान आहे. पर्याय आणि अंशामध्ये APQ आणि हा APQ हे पण समान आहेत. म्हणजेच काय की हे आणि हे दोन्ही समान झालेत, आणि म्हणून आपल्याला इथे असं म्हणता येईल की एरिया ऑफ ट्रायंगल APQ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू, हा याचं जेवढं गुणोत्तर असेल मित्र हो, याचं तितकंच गुणोत्तर याचं असणार आहे. इकडे पण आपल्याला लिहिता येईल एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CQP. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ आणि CQP हे दोघं समान आहेत. कशामुळे समान आहेत? तर त्यांचा पाया आणि उंची दोघं सारखे आहेत. कशामुळे उंची सारखी आहे? तर पक्षामध्ये लिहिलेलं आहे की रेषा L ही समांतर आहे बाजू BC ला. समांतर रेषांच्या आतले दोन त्रिकोणांची उंची समान असते. एका त्याचा बाजू जी आहे ती सामायिक आहे, म्हणजे त्याचा पाया आपण या ठिकाणी लक्षात घेऊन दोघांचं क्षेत्रफळ सारखं, हे दोघं सारखे म्हणून हे दोघं सारखे. आता हे दोघं सारखे म्हणून त्यांची पलीकडची बाजू सुद्धा सारखी, म्हणून समीकरण 1 व 2 वरून असं आपल्याला इथे म्हणता येईल. हे कुठून आणलं? तर समीकरण 1 व 2 वरून. हे समीकरण 1 व 2 वरून आणलं मित्र. समीकरण 1 व 2 वरून हे आणलं. मग समीकरण 1 आणि 2 यांची 1 आणि 2 आपण पाहतात. मी वाटल्यास त्याला आपल्या लक्षात येण्याकरिता त्याला मी हायलाइट करतो. बघा, हा समीकरण 1 होता तुमचा. हा गोंधळ होऊ नये मित्र हो, काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. कॉन्सेप्ट एकदाचा जर आपला परफेक्ट जर लक्षात राहिला मित्रांनो, लक्षात आला, तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. हे ते दोन इक्वेशन्स जे आपण मिळवले, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरांच्या गुणधर्माच्या सहाय्याने मिळवले, कारण की ते त्यांची उंची समान होती दोघांची, म्हणून पायांच्या प्रमाणात त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर असतं ते आपण पाहिलंच. मग हे दोन त्रिकोण आहेत, दोन इक्वेशन्स आहेत, दोन समीकरण आहेत. या दोन समीकरणांची एक एक बाजू समान आलेली आहे मित्र, म्हणून पर्यायाने
दुसरी बाजू सुद्धा समान असणार आहे आणि म्हणून पहिल्या इक्वेशनची ही सेकंड साइड एपी अपॉन पीबी आपण पाहत आहात. दुसऱ्या इक्वेशनची दुसरी साइड AQ अपॉन QC ही देखील आपण या ठिकाणी पाहत आहात. जर एक बाजू दोन समीकरणांची एक बाजू समान असेल तर पर्यायाने दुसरी बाजू सुद्धा समानच असते, कारण की हे दोन इक्वेशन दोन समीकरण ही समानच आहे आणि म्हणून आपल्याला ही दुसरी बाजू सुद्धा समान मांडता आली मित्रांनो. आणि हेच तुमचं साध्य आहे. चेक करा, हेच तुमचं साध्य आहे, हेच तुम्हाला प्रूफ करायचं होतं. आपण म्हटल्यास पाहू शकतात. हे पहा हेच तुमचं साध्य आहे. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC म्हणजे काय म्हणजे प्रमाणाच्या प्रमेयाच्या तत्वानुसार किंवा वाक्यानुसार, त्याच्या सेंटेन्सनुसार, त्याच्या सिद्धांतानुसार ती त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती त्या बाजूंना प्रमाणात विभागते. आणि म्हणून ABचं जे प्रमाण आहे, AB या बाजूचं जे प्रमाण आहे AP अपॉन PB तेच प्रमाण दुसऱ्या बाजूचं असणार आहे ACचं AQ अपॉन QC. ते आपण पाहतात. हे या ठिकाणी सिद्ध झाले असं आपल्याला म्हणता येईल. इथे म्हणावं लागेल हे सिद्ध झाले. हेन्स द प्रूफ. काय म्हणतो आपण मित्र त्याला? हेन्स द प्रूफ. अशा पद्धतीने हे सिद्ध आपल्याला करता येतं. मित्र हा एक अत्यंत महत्वपूर्ण आणि मूलभूत असा गुणधर्म आहे त्रिकोणांच्या संदर्भातला, प्रमाणाच्या संदर्भातला, आणि म्हणून याला नाव दिलेलं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर हा BPT थेरम म्हणून ओळखला जातो. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणून ओळखले जाते. अत्यंत महत्वपूर्ण म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट, अत्यंत महत्वपूर्ण. त्याचं कारण आहे मित्र हो की जर परीक्षेमध्ये सुद्धा काही जे प्रमेय असतात, काही जे प्रश्न असतात, उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 3 खास करून या 3 नंबरच्या प्रश्नामध्ये जसंच्या तसं एखादं प्रमेय देखील विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला लिहायला विचारलं जाऊ शकतो किंवा याच्यावरचा कृती प्रश्न देखील येतो. कृती प्रश्न काय असतो हे आपण 9वी मध्ये थोड्याफार प्रमाणात अनुभवलेलं आहेच. 10वी मध्ये ते पूर्ण आपल्याला अनुभवायचं आहे, नवे लक्षात आणायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला हा सगळा प्रवास सुरू आपला आहे. की कृतीपत्रिकेमध्ये काय असतं, अशा पद्धतीची तुम्हाला पूर्ण थेरम किंवा पूर्ण प्रमेय हे दिलं जाईल. मात्र ठिकठिकाणी त्याचे गाळलेल्या जागा असतील, रिकामे बॉक्स असतील. ते बॉक्स मध्ये तुम्हाला ती माहिती योग्य भरायची आहे. तर त्या कामाला प्रश्न क्रमांक 3 मध्ये अशा पद्धतीच्या प्रमेयाचा देखील समावेश ऍज इट इज जसाच तसा होऊ शकतो आणि म्हणून याला आपण अत्यंत महत्वपूर्ण असं प्रमेय आपण मानतो. त्याचं या ठिकाणी रोल तितकाच महत्वाचा आहे या अभ्यासक्रमामध्ये. त्याच्यावर आधारित बहुतांश उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. विविध सिद्ध उदाहरणांच्या सिद्धतेमध्ये देखील या कन्सेप्टचा वापर चांगल्या प्रकारे आपल्याला करावा लागणार आहे, करता येणार आहे. कसा करायचा ते आपण वेळोवेळी पाहणार आहोत. तूर्त आपण आता या BPT थेरमच्या आपल्या रजिस्टर मध्ये नोंदणी करण्यासाठी याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि याप्रमाणे त्याला व्यवस्थितरित्या पॉइंट टू पॉइंट पद्धतशीर समजावून घेता लिहून काढा. म्हणजे आपल्याला हा परमनंटली लक्षात राहणार आहे. घ्या मग एक स्क्रीनशॉट. हे मूळ प्रमेय होतो मित्र. या मूळ प्रमेयालाच अनुसरून याचा एक दुसरा पार्ट आहे ज्याला आपण व्यत्यास असं म्हणतो. रिव्हर्स थेरम त्याला आपण म्हणूया. त्याचा तो रिव्हर्सिबल जो नेमका काय आहे, उलट जो कन्सेप्ट आहे तो नेमका काय आहे, तोही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल, याची नोंदणी करा. ठीक आहे. त्याचा व्यत्यास काय आहे त्याकडे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याविषयी आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद मित्र.